नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवलं आहे पनीर तवा। चला मी पनीर तवा कसा बनवला तुम्हाला याची पुढे रेसिपी दाखवली कशी बनवली म्हणून। सर्वात आधी मी अर्धा पाव पनीर घेतले, 4 चम्मच दही घेतलेले, त्याच्यामध्ये मी लाल तिखट मिरची पावडर टाकते, थोडी हळद, थोडा धनिया पावडर आणि थोडा गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेते। आणि थोडंसं मीठ, सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेले ते पनीर मी कापून घेतलेले ताटामध्ये प्लेटीमध्ये ते त्याच्यामध्ये सगळं टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं। ते सगळं पनीरला तो मसाला लागायला पाहिजे म्हणून मिक्स करून झालेले ते साईडला ठेवते। गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता, 2 मोठे कांदे कापून घेतले बारीक आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला। तर कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा सगळा। थोडा अमूल मस्का होता, थोडा तो टाकून घेतला त्याच्यामध्ये। आता कांदा लाल होत आलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक 2 टमाटर मी कापून घेतलेले ते टाकून घ्यायचे। टमाटर पण लाल झालेले, त्यातलं सगळं पाणी आटून झालेले। आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते 1 चम्मच। मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते, थोडं मीठ, लाल तिखट पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि थोडे जिरे पावडर, हळद, सगळं मिक्स करून घेते। साईडला करून घेतले मी। त्याच्यामध्ये मी पनीर दहीमध्ये टाकून घेतलेले मसाल्यामध्ये ते तव्यात टाकून घ्यायचे सगळे। दोन मिनटं मी साईडला तसं ठेवून दिलेले। आता मिक्स करून घेते, त्याला उकळी आलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचे। थोडंसं मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये, अर्धा गिलास पण नाही, त्यापेक्षा कमी पाणी टाकलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये मी हलवून त्याच्यामध्ये झाकण लावून वाफेवर 2-3 मिनटं आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकून पण मिक्स करून आणि झाकण ठेवून 5-10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं बारीक गॅस करून। त्यातलं पाणी सगळं आटवायचं आहे। आता मी झाकण काढते, हे बघा पाणी सगळं आटलेलं आहे। आपलं पनीर तवा तयार झालेलं आहे। तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, बाय। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा।